हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपली सकाळ झाली, आता सकाळचे वाजले 8:30. तर आज तर लवकर उठलो. आज संडे, आज तसं जिमला वगैरे पण नाही. तर आज माझा विचार चालू आहे चिकन बिर्याणी वगैरे बनवायचा. तर जाऊया आता. सध्या तोंड वगैरे धुतो आणि जाऊ थोडंफार जे सामान वगैरे आहे बिर्याणीचं घेऊन येऊया. तर झेपटून सगळं सामान आलंय. तर आता घेऊया आपण पटापट चिकन साफ करून सगळी बाकीची तयारी करायला. चिकन झालं मॅरिनेशन करून. आता घेऊया कांदा कटिंग वगैरे करायला. चिकन मॅरिनेशन करून झालं आहे. मसाला रेडी आहेत, कांदा टमाटर मिरची रेडी आहेत आणि मसाले वगैरे सगळे रेडी आहेत. आता याच्यात आपण घेऊया तयार करायला बिर्याणी. झालं आपला चिकन राईस. तर का वायपरमध्ये पाणी नाही, त्याचं पाणी टाकूया आता. भाऊ टाकते पाणी. तर निघालो आता आपण कामावर आणि ओव्हरऑल आता वाजले 1:21 झालेत. तर आज पण आपल्याला 1:30 वाजले कामा निघाला. काय प्रॉब्लेम नाही. तर निघूया आणि बघा आता पहिली ट्रिप पूर्ण लागते. ओला ओव्हरला जातो ऑनलाईन. तर पहिली ट्रिप पण लागली मांजरी बुद्रुकची 400 प्लस काहीतरी होतं म्हणून एक्सेप्ट केली. कारण मोठी ट्रिप आपल्याला माहिती आहे, मोठी ट्रिप एक तर लवकर भेटत नाही, भेटली तर लवकर सोडायची नाही. तर ठीक आहे, ओलाकडनं भेटले. तर तेच नॉन AC बंद करत जायचं. ट्रॅफिक तेवढा CNG वाजतो आपला. पण ठीक आहे, पण आजकाल जेव्हापासून नॉन AC झालं ना आता जास्त चालतं ओला. पण ठीक आहे, बघूया. काल कारण भावाने पण रात्री ओलावा जास्त नाही केली आणि मी सुद्धा ओलावा जास्त नाही केली. म्हणजे रात्रभरात त्यांनी ओलावा फक्त 2000 काढलेत, बाकी 1000 का 1200 रुपये उबर रॅपिडो त्याच्यावर. तर ठीक आहे, तर लागली ट्रिप जावं कसं म्हटलं. हां, होऊन जाईल. बसवलं जाईल ना, बसून जाईल याच्यात. हां, तर पहिली ट्रिप ऑफ केली, त्याचे भेटले 499 रुपीज. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते.
लागत होती मोठमोठी टी विमाननगर वगैरे किंवा अनवरीची 12 किलोमीटरचे 214 272 आगरकर स्टेशनची होती. एक्सेप्ट करायची ठीक आहे, जाऊ द्या. तो परत आला एक्सेप्ट करतो. आता रॅपिडो पण ऑनलाईन जाऊया. पुढची टीप पण चांगली लागली आहे 465 रुपीची रॅपिडोकडनं. तर अशा मोठ्या टीप लागल्या जरा टार्गेट लवकर कंप्लीट होतं, जरा बरं वाटतं. काय झालं 465 म्हणजे 1000 झालं समजा 2 ट्रिपमध्ये. आता त्या कस्टमरला फोन पण लावला, कन्फर्म केलं, बोललो येतोय 7-8 मिनिटं लागतील, चालेल ना? ते बोलले हो ठीक आहे चालेल. तर जाऊया डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशन. ट्रिप ड्रॉप केली त्याचे 470 रुपीज भेटलेत आपल्याला. आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. विमाननगरची 300 प्लसच काहीतरी होते, प्रॉपर दिसलं नाही पण 300 प्लस होते म्हणून एक्सेप्ट केले. इथं डायरेक्ट विमाननगरवरनं पण चांगली कुठली ट्रिप भेटली त्याच्यावर त्या पिंपरी साईडलाच. आज संडेमुळे ट्रॅफिक वगैरे इथं काय नाही आहे. जे चालवतं गाडी त्यांना आजचा एक्सपिरियन्स भेटत असेल. ट्रॅफिक एवढं काय, मी मांजरी बुद्रुकला जाऊन आलो, विचार करा मला कुठं ट्रॅफिक नाही भेटलं एवढं. ठीक आहे. पुन्हा पण टाइम 7954. चल गेले पकड. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याचे 339 रुपीज भेटलेत आपल्याला. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली उबरकडनं सुसगावची. आलो लोकेशनवर, कस्टमर बघूया कुठे आहेत. 400 प्लसच काहीतरी आहे. ट्रिप ड्रॉप केली 460 भेटलेत. आज असेच मोठमोठे ट्रिप भेटतात, ते जरा बरं वाटतंय. आता एक हडपसरची पण आली आहे, तासभर दाखवते. आणि माझा अजून हाफ टँकच झाला आहे CNG. तर जाऊया ती पण पिकअप करायला. इथनं 9 मिनिटावरच आहे, जाऊया त्यांना पिकअप करूया. आणि ड्रॉप केलं ते पण 400 काहीतरी आहे, बघूया. ट्रिप ड्रॉप केली त्याचे आपल्याला 412 रुपये भेटलेत. तर आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली आहे वाकडा ड्रॉप करायचं. 400 प्लस काहीतरी दाखवल्यावर एक्सेप्ट केली. म्हटलं चला आपले 2500-2600 टार्गेट तर होऊन जाते आणि तासभर लागेल ड्रॉप करायला. मॉलच्या आतमध्ये पिकअप 852 3699. तर शेवटच्या ट्रिपचे 452 रुपये भेटलेत आपल्याला. तर आणि हे आपण इथं डांगे चौकात ड्रॉप केले. इथं बघू आता ट्रिप मारू किंवा समजत नाही, कारण 10 तर वाजलेत. 400 कारण टोटल 2600चं काम झालं. 2634 साली CNG माझा 500चाच गेला असेल, कारण गाडी आपण सकाळपासून किती फक्त मोजून 1 2 3 4 6 ट्रिप कंप्लीट केल्यात. तर बघूया आता जर छोटी मोठी ट्रिप लागली तर कंप्लीट करायला, नाही तर मग जाऊया CNG तर डांगे चौकात. CNG भरून डायरेक्ट घरी जाऊया. तर भाऊ रेडी वगैरे असेल तर, तो रेडी नसेल तर मग एखादी ट्रिप जवळची वगैरे भेटली तर करूया कंप्लीट. तर बघा काय होतं. मित्रांनो मी आला आता CNG पंपवर. तर मी भावाला कॉल केला, भाजी आली तयारी. तर आपण निघतो आता घरी. वाजले 10:30. तर ते सेम आपण आज केलं सकाळी निघालो 1:45ला. म्हणजे तेच 9-9.5 तास आपण काम केलं आज. आणि आज ट्रॅफिक वगैरे कुठे मला भेटला नाही. आज रविवार होता, दिवस खूप चांगला गेला, कारण सगळ्या मोठमोठ्या ट्रिप लागत होत्या. ओलाला पण नॉन AC मध्ये ट्रिप कंटिन्यू येतात आहे. आणि मी हे अपडेट सांगायचं विसरलो, आपल्याला जर नॉन AC तुम्हाला बंद करायचं ऑप्शन, तर नॉन ACचा ऑप्शन तिथं आहे बंद करायचं. नॉन AC तुम्ही बंद करून अप्लाय करू शकता, तुम्हाला नॉन ACची ट्रिप नाही पडणार. बट हेच आहे की जे मग ट्रिप थोडेफार तुम्हाला कमी येतील, कारण नॉन AC जे बुक करतात ते मग जास्त करून बुक करतात लॉंग ट्रिपला वगैरे. तर सकाळी मला दुपारची मला एक नॉन AC आलता, 2 आलता ट्रिप. तर मी हे सांगेल की नका बंद वगैरे करू, कारण बंद करता तुम्हाला ट्रिप कमी येतील. बाकी तर ओव्हरऑल दिवस आता चांगला गेला, लवकर इन्कम झाले. तर ओव्हरऑल सांगतो ऑर्डरचे आपले झाले 2634 रुपये. त्याचा माझा CNG फक्त 480चा गेला आहे. गाडी फक्त 122 का 23च्या आसपास चालली आहे, 122-23. कारण 6 ट्रिप कंप्लीट केल्यात आपण. आणि टोटल मायनस वगैरे केलं तर आजची इन्कम आपली 2154 रुपये झाली आहे. आणि टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 18पर्यंतची आपली अर्निंग झाली आहे 37,683 रुपये आजची अर्निंग पकडून. तर ओव्हरऑल मला हेच बोलायचं, अपडेट ओलाचा आला आहे. असं एक टाईम एक साईडला बघायला गेलं की खराब पण होतं, पण थोडंफार त्याच्यामुळं कस्टमर खिचले गेले ओलाकडं.
नॉन ए सीच्या प्राईजमुळं. तर बघतोय मी 2 दिवस झाले ओलावर चांगल्या म्हणजे ट्रिप येतात ते कंटिन्यू, आणि म्हणून मी सकाळचं फक्त मोठ्या ट्रिप मारल्यात. तर बघितलं असेल तुम्ही किती प्राईजच्या ट्रिप होत्या काय होत्या. तर मी हेच बोलल की ठीक आहे, नॉन ए सीचा ऑप्शन नका बंद करू. जर तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही एकदा बंद करून बघा. ट्रिपमध्ये काय डिफरंट वगैरे वाटत असेल तर परत चालू करू शकता. असं का हे नाही आहे की नाहीच करू शकत चालू वगैरे, तर तसं करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, तर आजची अर्निंग तर इथं संपूया. आणि मला थोडं अपडेट पण द्यायचं होतं की माझ्या आता अजून 1-2 दिवस व्हिडिओ कदाचित नाही येणार, कारण मी आता बारामतीला चाललो आहे. माझ्या मित्राचं लग्न मी याच्या आधी पण सांगितलं, म्हणजे मंगळवारी लग्न आहे. 2 तारखेला हे आहे, बाकीचं साखरपुडा हळदी वगैरे चालू होती अगोदर. तर 2 तारखेला लग्न मी अटेंड वगैरे करणार, आणि सेम डेला रात्रीच येईल किंवा दुसऱ्या दिवशी येईल. दुसऱ्या दिवशी जरी आलो जेव्हा मी कामावर जाईल तर नक्की व्हिडिओ बनवल, आणि व्लॉग वगैरे पण टाकल मी. लग्नाला जाईल त्याचे पण टाकल, आणि बाकी जर उद्या हाफ डे वगैरे केला तर त्याचा पण मिनी व्लॉग बनवून टाकल. पण नक्की टाकल, काय असेल तो अपडेट देईल तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया. कारण उद्या हाफ डे तरी काम केलं पाहिजे, जायचा याचा खर्च तरी निघला पाहिजे आपला. कारण गाडी तर नाही घेऊन जाणार आहे, कारण भाऊ इथंच असणार आहे. तर भाऊ जाईल कामावर म्हणून गाडी पुण्यातच ठेवून जाणार आहे. बाईकने किंवा ट्रेन किंवा एस टीचं असं ऑप्शन खूप सारे आहेत. तर बघू अजून काय ठरवलं नाही कशाने जाणार आहे. बाकी एक ब्ला कोण ॲप्लिकेशन पण येते, डायरेक्ट बारामतीला प्रायव्हेट कार सोडते. तर बघू जर ऑप्शन असं राईड अवेलेबल असेल तर मी त्यातनं जाईल. ते कसं जायचं काय जायचं त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट देईल. त्यामध्ये प्रायव्हेट कार चालतात, पण असं नका करू, कारण जर RTO वगैरे पकडलं तर फाईन पण मारू शकतात. आणि बारामतीला पण बारामती ते सासवड रोडमध्ये RTO थांबते. जर असं कोण असेल सीटा भरून जाणार वगैरे तर थांबून फाईन वगैरे ते कारवाई करतातच. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस इथं संपलाय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल आणि आधीच्या पण माझ्या अर्निंगचे व्हिडिओ बघा, जर ते आवडले असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल वगैरे, तर माझी इंस्टाग्रामची ID आहे बायोमध्ये, तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता किंवा माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.